पूर्णवैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विकसे मानदार शृंगावली नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशी सेविली साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री हे जागृत रामदास विकसे जो याचना उद्धरी. आपण मागच्या वेळेला निस्पृह हा विषय पाहिला. लक्षात असं येतं की 84 लक्ष योनी जीवांमध्ये ही निस्पृहता फक्त नरदेहालाच आहे. बाकी समजा वाघाने हरिण खाल्लं तर काय त्याचं ते कामच आहे, त्याचं ते खाद्यच आहे. त्याच्यावर कोणी हे असं कसं कृत्य केलं असं कोणी म्हणणार नाही. पण माणसाने असं कृत्य केलं तर नाही चालणार. यामुळे माणूस कसा वेगळा आहे आणि माणसालाच निस्पृहता फक्त करता येते की कुठल्याही प्रकारची आपली अशी अपेक्षा ठेवायची नाही. हे सांगणं फक्त माणसाच्या बाबतीतच शक्य आहे. अन्य कोणा जीवांना असं सांगून चालणार नाही. त्यांना त्यांचं जे काही शिकार करायचे किंवा त्यांना जे काही त्यांना जीव जगवायचा आहे त्याच्यासाठी हे सगळं त्याला करावंच लागेल. पण माणसाने मात्र स्वतः कष्ट करावे, स्वतः करावं, निस्पृहपणाने जीवन कंठावं असं या नरदेहालाच फक्त आपल्याला सूचना करता येते. असा विचार लक्षात घेतला तर हा निस्पृहतेचा गुण आपल्याजवळच आहे, आपल्यासाठीच तो आहे. मग तो आपल्यामध्ये येण्यासाठी त्याच्या उलट स्वार्थीपणा जाण्यासाठी काय काय करायला हवं असा क्षणभर मनात विचार येऊन जातो. आणि त्याला समर्थांचं उत्तर आत्तापर्यंत 18व्या दशकापर्यंत समर्थाने अनेकदा देऊन झालेलं आहे की आपला विवेक जागृत असावा. विवेक शक्ती आपली जागृत असेल तर आपण स्वार्थीपणा करणार नाही. आपण निस्पृहतेने राहू, दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं आपल्याला मनापासून वाटेल. ही जी काही निस्पृहतेची किंवा विवेकाने विचार करण्याची सवय लावून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ह्या थोड्या अध्यात्माची, थोड्या भक्ती मार्गाची, थोड्या संतांच्या ग्रंथांची, थोड्या भक्तीची आवश्यकता आहे. या सगळ्याचं एक नाही म्हटलं तरी आपल्यावर थोडी दडपण. आपण म्हणतो ना लहान मुलाचं तो नीट बघायचं बरं का, बाप्पा बघतोय ते त्याला विचारायला पटतं. आम्ही आता मोठे झालो, आता बाप्पा बघतोय म्हणजे काय, आम्हाला माहिती आहे काही बाप्पा बघत नाही. पण तसं कोणीतरी आपलं बघणारं आहे. आपले आता आई वडील नाही, पण आई वडिलांना हे आवडेल किंवा आई वडिलांना हे आवडलं नसतं असं आपण म्हणतो. मी जे काही करते आहे ते माझ्या वडिलांना आवडणार नाही हं असं वाटलं तर आपण ते करत नाही. अशा प्रकारचं एक नसलेल्या माणसांचं दडपण पण आपल्याला असतं. हे फक्त नरदेहाला शक्य आहे. आज आपल्याला जायचं आहे समर्थ देहाचं महत्त्व आपल्याला सांगणार आहे की आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला छानपैकी माणसाचा देह मिळालेला आहे. देह दुर्लभ निरूपण असं समासाचं नाव आहे. हे अतिशय अवघड गोष्ट आहे. एवढा सगळा 84 लक्ष योनीतला प्रवास करून आपण हा नरदेह मिळवलेला आहे. भगवंताने आपल्याला देह दिलेला आहे. त्यामुळे आपलं हे फार मोठं भाग्य आहे की आपण नरदेहात आहोत. मग नरदेहात असताना ही निस्पृहता किंवा हा विवेक आपल्याला करता आलाच पाहिजे. त्याच्यासाठी थोडी एकाग्रतेची गरज आहे. आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. बऱ्याचदा आपलं आपण परीक्षण करताना असं लक्षात येतं की आपण अकारण अनावश्यक खूप बोलतो. खरंच मनाशी विचार केला की हे हवं का बोलायला. खूप बोलतो, एकच प्रकार एकच गोष्ट आपण 4-5 प्रकाराने सांगतो, काही कारण नसतं असं आपल्याला वाटतं. आणि त्यावेळेला आपली जी काही शक्ती वाया जाते ना ती शक्तीच आपण या मार्गाला लावली तर देहामध्ये या भरपूर शक्ती आहे. आपण दमलो वगैरे असं म्हणायचं काही कारण नाही आहे. आपण अनाठाई आपली शक्ती खर्च करतो असं आपल्या लक्षात येतं. हा सगळा विचार आजच्या समासामध्ये आपल्याला समोर सांगणार आहे की थोडी आपण अंतर्मुख झालो, एकाग्रता वाढवली, थोडासा अंतःकरणातला भक्तिभाव वाढवला, विवेकाने प्रत्येक गोष्ट केली तर हा निस्पृहता म्हणजे काय आहे, हा स्वार्थीपणा नको आपल्याला म्हणजे काय आहे हे आपल्याला आपोआप कळायला लागतं. त्याच्यासाठी काही संत ग्रंथ लागतात, कोणीतरी शिकवावं लागतं असं काही नाही आहे. आपल्याला या गोष्टी कळतात. थोडं असं आहे की आपल्याला थोडी जबरदस्ती करायला लागते. हे कर 5:45 उठून मंदिरात जायचंय, उठ 4 वाजता.
की आपली आपल्याला जबरदस्ती करावी लागते. ही बाहेरचं कोणी नाही करणार, स्वतः जबरदस्ती करायची. काय घेतलेली जबाबदारी नंतर बरं वाटतं आपल्याला, जा 15 दिवस. ही जबरदस्ती आपण आपल्याला केली की मग आपल्याकडून ती कामं होतात. आणि मी लक्षात येतो की हाच देह, मग ह्याला आहे ही ताकद आपल्याजवळ, करतोय आपण असं आपल्याला वाटतं. या अर्थाने थोडीशी आपण आपल्याला जबरदस्ती करून घ्यायचं की आपोआपच आळस बाजूला होतो, स्वार्थ बाजूला होतो. मग त्यासाठी आणखीन चांगला हे काय, थोडा ग्रंथ वाचनाचा उपयोग होतो, सत्संग आपल्याला मिळतो. त्या वाचनाचं मनन चिंतन केलं की त्याच्यातून आपल्याला आणखीन पुढे काय आहे, पुढे काय आहे अशी इच्छा निर्माण होते. एक लोकांना आपलंसं करावं, लोकांमध्ये मिसळावं, चांगल्या लोकांच्यात आपण मिसळावं असं आपल्याला बरं वाटायला लागतं. ह्या सगळ्याला खरं म्हणजे निष्पुणता म्हणायचं. निष्पुणता याचा अर्थ की प्रत्येक ठिकाणी काहीतरी आपल्याला स्वार्थ आहे आणि तीच कामं आपण करतो एवढ्याच धरायची आवश्यकता नाही. असं सगळं चांगलं करावं असं वाटणं हे निष्पुणतेमध्ये येतच येतं. आता हे सगळं करण्यासाठी देह चांगला असणं आवश्यक आहे ना. त्या देहाबद्दल विचारायचं झालं तर समर्थाने खरं म्हणजे पहिल्या दशकातच याची ओळख आपल्याला करून दिली. आपल्याला आठवत असेल स्तवनाचा जो पहिला दशक होता, त्या स्तवनामध्ये जसं गणेश शारदा संतांचं स्तवन केलं, संतांचं स्तवन केलं, श्रोत्यांचं स्तवन केलं, तसं नरदेहाचं पण स्तवन केलं. पण या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास आपण करणार आहोत कारण आपल्याला नरदेह आहे असा विचार करून सुरुवातीलाच नरदेहाचं स्तवन समर्थाने केलेलं आहे. आणि अशा नरदेहाचं स्तवन करून त्यांनी आपल्याला केवळ आपल्यालाच या भोवतालच्या सगळ्या जगाचं नीटपणानं ज्ञान करून घेता येतं कारण आपल्याजवळ नरदेह आहे असं पण आपल्याला सांगितलं. हे सगळे जे काही विश्वाचे नियम आहेत त्या सगळ्या विश्वाच्या नियमांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या माणसाच्याच देहाची आवश्यकता आहे असं आपल्याला पाहिजे. याचं कारण पण आहे की अन्य सगळे जीव आहेत ना त्यांच्यामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. हो, वर्ष लाखो वर्ष झाली त्या रामाच्या लहानपणीचा कथा सांगतात त्यावेळेचा पण तो कावळा कावकावच करत होता आणि आत्ताचा पण कावळा कावकावच करतोय. तेव्हाची पण कोकिळ कुहुकूच करत होती, आत्ताची पण कोकिळ कुहुकूच करते. कोणातच बदल झालेला आहे, माणसात बदल झाला. कारण माणसाच्या मध्ये हे जे की परिवर्तन होण्यासाठीची जी काही सगळी शक्ती आहे ती भगवंतांनी दिलेली आहे. आणि माणूस मात्र निरनिराळ्या भाषा शिकतो, माणूस आपल्या भावना शब्दबद्ध करू शकतो आणि ते सगळं कळण्याची त्याच्यावर कला आहे, वाढती कला आहे. आणि आता तर काय AI थ्रू काय वाटतं ते आपण करू शकतो असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे शब्दांच्या मार्फत अभिनयाच्या मार्फत आपल्या भावना सांगण्याचं काम केवळ नरदेहात असणाऱ्या जीवालाच करता येतं. यासाठी पण हा देह महत्वाचा आहे. माणसाला स्वतःमध्ये आणि विश्वामध्ये म्हणजे आपल्यात तर आहेच पण उरलेल्या ह्या सगळ्या जगामध्ये सुद्धा एक सच्चित आनंद हवा असतो. का आपण या सगळ्या जगामध्ये मिसळायचं, का हे सगळं करायचं, तर आपल्याला स्वतःला जसा एक सच्चित आनंदाचा अनुभव आवश्यक वाटतो तसा या उर्वरित सगळ्या जगामधून पण तो आपल्याला आनंद हवा असतो. म्हणजे हा स्वभाव असतो काही काही ना आपल्यातच आनंद, आपल्यातच बरं वाटतं, छान बसावं, कोणी येऊ नये आपल्याकडे. मला परवा एका माझ्या ज्यांच्या ऑफिसमध्ये मित्र आला होता तो मला म्हणाला की माझ्या बायकोला आमच्याकडे कोणी आलेलं आवडत नाही. बरं म्हटलं नाही येणार. आता ह्याच्यात आनंद असतो एखाद्याला की तुला जायचं तर जा, आपल्याकडे कोणाला आणायचं नाही, मी कोणाकडे येणार. तर ह्याचा काय आनंद असावा माहीत नाही, आपल्याला ते अनुभव नाही आहे. आपल्याला असं तर आपल्याकडे कोणी यावं, आपण कुणाकडे जावं, आपल्याला जर छान वाटतं तर इतरांना काहीतरी छान वाटतं असं करावं, असा एक सच्चित आनंद असा स्वभाव असतो. पण हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तिला एकटं राहण्यामध्ये सुद्धा आनंद असतो. हिमालयात जे साधू जातात आणि तपश्चर्या करतात वर्षोवर्ष त्याला एकटं राहायलाच आवडतं. तहान नाही, भूक नाही, थंडी नाही, पाऊस नाही, कशाचा त्रास होत नाही, असतात तशी मंडळी. त्यामुळे त्याचा काही विषय नाही. पण हे सगळं नरदेहामुळेच विविधता आहे. असतात अशी वेगवेगळ्या विविधतेतील माणसं आपल्याकडे पण ती सगळी अशीच आहे. त्यामुळे या देहाला परमार्थ कळता येतो, बाकी जीवांना परमार्थ कळत नाही. जो काही श्रेष्ठ अर्थ आहे, सच्चित आनंदाचे काही स्वरूप आहे ते फक्त या देहालाच कळतं, नरदेहालाच कळतं. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगणार आहे की मिळालंय ना आता नरदेह सार्थक करून घ्या. देहे परमार्थ लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू पंथे, येणाऱ्याला जायचंच आहे. त्यामुळे काहीच केलं नाही तर मग काय, आलो आणि गेलो. असे अनेक आले आणि अनेक गेले. कोणाचं स्मरण आपण ठेवतोय, ज्यांनी काहीतरी दुसऱ्यासाठी गेला त्याचं ठेवतो. म्हणून देह परमार्थी लावले तरीच त्याचे सार्थक झाले.
हे आपल्याला समर्थ लक्षात ठेवायला सांगतात. हा आग्रह आहे समर्थांचा की परमार्थाला आपला देह लावा तरच तुमच्या देहाचं सार्थक झालं असं होईल. कारण शाश्वत गोष्टी ज्या आहेत ती ओळखण्याची जागा म्हणजे फक्त या देहालाच ते ओळखता येतं. काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे, काय सार आहे काय असार आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, ही निवड फक्त माणसालाच करता येते. आणि हे असं करता येणं हेच कल्याणकारी आहे. हिताचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे ओळखण्यासाठीच एक मार्ग आहे, त्या मार्गाला लागावं. ते आपल्याला ओळखता येतात, तेवढं ज्ञान आपल्याजवळ आहे. भगवंताने आपल्याला ती बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा वापर करावा. आणि खरा माणसाच्या जीवनाचं इप्सित ध्येय काय आहे तर भगवंताचा शोध घेणं. परमार्थी लावावे देह म्हणजे काय ही भगवंत नावाची गोष्ट काय आहे असं आपल्याला कळणं, अशाचा शोध घेणं, त्याला नरदेहाचं इप्सित ध्येय म्हणायला हवं. समर्थ म्हणतात मिळाल्या ना नरदेह, त्या अर्थी तुम्ही अनेक जन्म सत्कर्म केलेलं आहे म्हणून हा नरदेह मिळालेला आहे. असं अचानक नाही मिळालेला, सगळीकडे प्रवास करून आपल्याला भगवंताने हा देह दिलेला आहे. त्यामुळे तसंही आपण पुण्यकर्म केलेलं आहे असे पावतीच आपल्याजवळ आहे. ज्या अर्थी मनुष्य जन्माला आलं नरदेह आहे त्याचं जे फळ आहे, समर्थांची ओवी आहे, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. तुम्ही काहीतरी सुकृत केलाय, चांगलं काम केलंय म्हणून हा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. आणि मग आता मिळालाय तर त्याचं चांगलं करणं आपलं काम आहे. अशा प्रकारचा विचार करावा आणि आपलं आत्मवित करून द्यावं. असं या देह दुर्लभ निरूपणाचा खरं म्हणजे विषय. दिसायला असं सोपं वाटलं आणि एक मोठी गोष्ट आपल्या हातात पण आहे की आपण आहोत माणूस म्हणून. आपण माणूस म्हणून आपल्याला म्हणतोय काय, सगळा जग पण आपल्याला माणूस म्हणूनच म्हणतोय. आता उर्वरित भाग काय माणसासारखं वागलं एवढंच आपल्या हातात आहे. तर हा विचार आता नरदेह स्तवनापुरता मर्यादित न ठेवता, म्हणजे आधी स्तवन करून झालेलं आहे त्याच्याही पुढे आता समर्थ आपल्याला मिळाला. त्यांचं म्हणणं असं आहे की या मानदेहाच्या मानवी देहाच्या सहाय्यानं आपल्याला खूप काही गोष्टी मिळवता येतात, खूप काही कमावता येतं. म्हणजे चांगलं काही दोन्ही कमावता येतं. माणूस म्हणून जन्माला आलं की माणूस चांगल्या गोष्टी पण मिळवतोच, बरोबर आहे, पण वाईट गोष्टी पण मिळवतो. काही जसं आपण म्हणतो की आता काही बँकांमधले जे काही फ्रॉड आपण ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की ते सगळं ज्ञान असतानाच फ्रॉडची कामं करतो ना. म्हणजे ज्ञान असणारा आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठी करतो. म्हणून समर्थ आपल्याला जागा करतात की आपल्या कल्याणाची गोष्ट आपल्याला करायची, नुसत्या आपल्याला सगळ्यांच्या कल्याणाची गोष्ट करायची. त्यामुळे आपल्याला या मानवी देहाच्या सहाय्यानं जे काही मिळालेलं आहे ते चांगलं आणि वाईट दोन्ही मिळालेलं आहे. म्हणजे एकीकडे ग्रंथलेखन करावं, चिंतन करावं, मनन करावं, वाचन करावं, वगैरे वगैरे, उपासना करावी, साधना करावी, भक्तीच्या मार्गाने जावं, आपल्या देहाचं कल्याण करून घ्यावं, ही एक बाजू झाली. पण दुसऱ्या बाजूला पापी माणसं आहेत, पाखंडी आहेत, फसवी आहेत, लुच्ची आहेत, स्वार्थी आहेत, स्वैराचाराने वागणारे आहेत, अधर्माने वागणारे आहेत, त्या भ्रष्टाचार करणारी आहेत, ही पण माणसंच आहेत. म्हणजे सुकृताचं फळ नरदेह आणि तो नरदेह दोन्ही प्रकारे वागतोय हे काहीतरी गडबडीचं आहे. पण हे सगळं सत्य आहे. संतांनी आपल्याला जे जगामध्ये आपण बघतोय तेच समोर मांडलं आहे. सुकृताचं फळ म्हणून नरदेह मिळालाय, पण नरदेह मिळाल्यावर माणूस दोन्ही प्रकाराने वागतोय. आता आपल्याला काय करायला हवं तर आपल्याला मात्र आपण संत सहवासात आलोय, त्यामुळे तो जो आत्मा राम आहे त्या आत्मारामाला आपल्याला जाणून घ्यायला हवं. त्या आतमध्ये ईश्वर भरलेला आहे, त्याला आपण ओळखायला हवं. आणि मग तो ओळखण्यासाठी जे जे की करायला हवं, लागूया हरिभजनाला, देहाला ते हरिभजनी लावू, भक्तीच्या मार्गाला लावू, छानपैकी मठात गेलं की बरं वाटतं मग जाऊ. अशा प्रकारचं काहीतरी चांगल्या प्रकारची कामं करणं. आणि जनामध्ये पण जनार्दन आहे, या सगळ्या उर्वरित संबंध विश्वामध्ये चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्या आडल्या नडल्या जी मंडळी असतील त्याला काय जमेल तेवढी मदत करू, त्यांना संतुष्ट करू, त्यांना आनंद देऊ, याच्यातच परमेश्वर आहे. अशा प्रकारचा विचार संत आपल्याला सांगतायत. आणि हे सगळं नरदेहाला शक्य होईल असं पण सारखं सारखं पाणीपट ठेवलं. पण त्यात असं आहे की नरदेह आपल्याला मिळालाय, संत संघ आपल्याला मिळवायला लागेल, सगळ्यांना आपलंसं करून घ्यायला लागेल, सगळ्यांमध्ये परमेश्वर ओळखावं लागेल. आणि विवेकानं, विचारानं, संयमानं आपण जर श्रवण निधिध्यास केला तर आत्माला काय आहे तो आपल्याला कळेल. आता माणसाचा देह पण आहे, बुद्धी पण आहे. या बुद्धीमध्ये अफाट सामर्थ्य आहे, अचाट सामर्थ्य आहे. आता म्हटलं तसं की तो विवेक आधी
ते जे सामर्थ्य आहे ते चांगल्यासाठीच उपयोगाला यायला हवं. याच्यासाठी स्वतःवर सारखं बघायला हवं. ते चुकत नाही माझं, दुसऱ्याची चुका दाखवेपर्यंत दुसऱ्याला लगेच चुका दाखवू शकत नाही आपल्याला. दुसरा तिसऱ्याशी सांगतो हा चुकला म्हणून, आपल्याला नाही सांगू शकत. त्यामुळे आपल्याला सारखं तपासायला हवं स्वतःला की अरे माझं काय चुकतंय, मी असं नको करायला, मी हे केलं तर चुकलो, पुन्हा नाही असं होता का, असं स्वतःचं तपासावं लागतं. बुद्धीजवळ आहे ते सामर्थ्य आपल्या, त्या बुद्धीचा सामर्थ्याचा उपयोग करायचा. चांगल्या गोष्टी पण नरदेहातला हा माणूस निर्माण करू शकतो, वाईट गोष्टी पण तो निर्माण करतो. त्या वाईट गोष्टीच्या बाजूला जायचंच नाही असं आपणच आपल्याला सारखं सांगावं लागतं. पहिल्या ज्या 25 ओव्या आहेत त्याच्यामध्ये ह्याच नरदेहाकडून काय काय आपल्याला अपेक्षा आहे ते समर्थांनी छान सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की या नरदेहामुळे विविध कला विद्या आत्मसात करून घेता येतात. किती जगामध्ये शिकण्यासारखं आपल्याला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा आपल्याला नरदेह असल्यामुळेच उपयोग होणार आहे. बाकी कोणाला काही जमत. जसं मगाशी मी म्हटलं की कोकिळे किती गाणारे अगदी चाचणी तरी तिला ती वेगळ्या चिजा म्हणता येत नाही आहेत, वेगळे काही ती राग अडवत नाही आहे, एकच एक, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मोराला किती छान नृत्य अगदी येत आहे असं म्हणतो, पण एकाच प्रकारचं नृत्य. छान काळे ढग आकाशात दिसले की एका पायावर उभा राहतो, छान गोल डुकी घेतो, पिसारा फिरवतो, झालं त्याचं नृत्य. आपलं तसं नाही आहे. आपण सगळ्या कलांमध्ये प्रगती करू शकतो. माणसाला सगळं शक्य आहे की विद्या कलांमध्ये तो अवगत होऊ शकतो. तीर्थाटन करता येतं माणसाला. पक्षी पण तीर्थाटन करतात एका अर्थाने. आपण मायग्रेटरी बर्ड म्हणतो, तिकडे खूप थंडी असली की ते इकडे येतात, पण ते गरजेतून येतात. आपण कला पण शिकून सुद्धा हे करतो. काहीतरी आपल्याला इथे नाही तिथे जाऊया, तिथे शिकूया. मुंबईमध्ये सगळे जे काही आर्टिस्ट मंडळी आली ना, ही जी काही आहे ही जागा अशी आहे की इथे आपल्या सगळ्या कलांना प्रोत्साहन मिळेल. आणि आपल्याला दिसतं की खूप सगळे कलाकार मुंबईकडे आले लहानपणापासून. तर हे असं शक्य आहे दुसरीकडे जाणं, काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, विद्या मिळवायची आहे, कला मिळवायची, जावं लागतं. परदेशात आपली मुलं जातात, काहीतरी शिकायचं आहे म्हणून जातात. तर हे सगळं आपल्याला शक्य आहे देहामुळे. हा नरदेह आहे, आपण म्हणू त्या ठिकाणी जाऊन शिकू शकतो. आणि ही गोष्ट समर्थ त्यावेळेला सांगतात. आता तर ती वाढली आहे. आता खरोखरच गोष्ट अशी आहे की एखाद्या घरातल्या मुलांनी मला अमुक करायचं आहे, मग ते कुठे कुठे आहे, धारकर्दी आहे का, कुठे बाहेर आहे, चल पाठवतो असं आपण म्हणतो आहे. तर ते शक्य आहे आपल्याला. जे तुम्हाला शिकायचं आहे ते तुम्हाला इथे मिळतं. बरं, समजा आपण अगदी आध्यात्मिक याचाच विचार केला तर तेही आपल्याला मानव देहामुळे शक्य आहे. कर्म, उपासना, ज्ञान या तीनही मार्गाचा अवलंब करून आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपली स्वतःच प्रगती करू शकतो. भक्ती मार्गाच्या साहाय्याने जाऊ शकतो. मुख्य परमात्मा काय आहे तो आकलन करता येतो. व्यावहारिक गोष्ट जशी जमते तशी पारमार्थिक गोष्ट सुद्धा आपल्याला नरदेहामुळेच जमते. इतकं कशाला, कवित्वासारखी गोष्ट म्हणजे प्रतिभाशक्ती ज्याच्याजवळ आहे त्यालाही आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या कल्पना शब्दामध्ये करता येतात. अध्यापनाच्या मार्फत आपल्याला सगळं करता येतं. ग्रंथलेखन करता येतं. एकेका लेखकांनी अशी शेकड्याची पुस्तकं लिहिली की आपल्याला असं अचंबित व्हायला होतं. हा कमाल आहे, आमच्यासारखेच त्याला 24 तासाचा दिवस होता हो, पण एवढं ग्रंथलेखन कसं काय झालं असा प्रश्न पडतोच आपल्याला. त्यामुळे ग्रंथलेखनासारखी गोष्ट फक्त नरदेहात शक्य आहे. अन्य कोणी लिहिताना दिसला का तुम्हाला की गाईने आपलं चरित्र लिहिलं आहे? आपल्यालाच लिहिलं. त्यामुळे नरदेह हा असा काही विशेष आहे की त्याला अनेक गोष्टी करता येतात. सिद्ध, साधू, संत, सज्जन, ऋषी, मुनी, योगी, विरक्त काय जे काही तुम्ही बघाल ते सगळे नरदेहामुळे आपापल्या साधनेने विशेष काही गोष्टी करून घेतलेल्या आहेत. काय 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 साध्य तरी करून घेतलं. आपण पुढे पाहणार आहोत की खरोखर अष्टमहासिद्धी राबती तुझा झाडी ती बरोबर असं रोज आपण म्हणतो. त्या सगळ्या महासिद्धी संतांना प्राप्त झालेल्या असतात हो. आता त्या सिद्धीचा वापर ते कसा करणार नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण साधनेने त्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात. किती किती पुरस्कार करतात, किती अनुष्ठानं करतात आणि या सगळ्याचा अगदी पंचाग्नी साधनं करतात. किती अवघड आहे. आता पंखा नाही आहे ते सारखं आपल्याला लागतं, पंख्याकडे लक्ष जातं आपण. पंचाग्नी साधनं म्हणजे काय तर सूर्यवरती आणि भोवताली अग्नी, 5 ठिकाणी 4 दिशांना पण अग्नी शेकोटी पेटल्यासारखा 4 बाजू धगधगताय आणि दुपारी 12 वाजले वरती सूर्य तळपतोय आणि तिथे साधना करायची. पंखा नसला की नुसतं एवढं तरी आठवून बघूया असं वाटेल की पुष्कळ सुखाचं आहे.
तर अशी पंचांनी साधनं करून सुद्धा लोक तपश्चर्या करत होते. तर हे सगळं नरदेहातच शक्य आहे असं आपल्याला अगदी अवतार धारण केले श्रीराम श्रीकृष्ण यांची चरित्र आपण केली की आपल्या लक्षात येतं. हे फक्त म्हणजे नरदेहातच त्यांना अवतार घेऊन तुमच्या आमच्यापुढे आदर्श कार्य ठेवता आलं. अर्थातच हे सगळं जरी कितीही असलं तरी दुसऱ्या बाजूला स्वैराचारी मंडळी आपल्याला दिसतात, विषय भोग घेणारी मंडळी दिसतात. मग अशी जसं म्हटलं की या नरदेहामुळे एवढ्या सगळ्या चांगल्या 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 गोष्टी करता येतात, पण याच नरदेहामुळे वाईट पण गोष्टी माणूस करतो आणि त्याची पण आपल्याला सारखी दिसतात असतात. आणि मग आपण म्हणतो की आता काय झालंय, सज्जन माणसं थोडी झाली आणि दुर्जनांचीच संख्या आज झाली. मग परत आपणच आपल्या मनाचं एवढे आहे म्हणून जग चाललाय, मुठभर तरी का होईना सज्जन आहे म्हणून जग चाललाय, ही आपली सगळी समजूत करून घेण्यासाठी आहे. असं कसं चालेल, सज्जनांची संख्या जास्तच असायला हवी, पण तसं घडत नाही. पण तरी देखील आपण विचार करूया की हे आपली बुद्धी, आपला नरदेह हा अशा वाईट गोष्टींकडे न लावता चांगल्याच गोष्टी आपल्याला कशा प्राप्त करून घेता येतील. जरी किती एकाच नरदेहामुळे दोन्ही गोष्टी करता येऊ शकतात, म्हणजे स्वैराचार पण करता येतो आणि सदाचार पण करता येतो. आपण ठरवायचं की आपल्याला सदाचाराने वागायचं आहे ना, तर आपण कसं वागलं पाहिजे. विषय भोग पण घेता येतात, विषय त्याग पण करता येतात. मग आपण ठरवायचं ना या विषयांच्या नादी नाही लागायचं. रोजच्या रोज आपल्याला ह्या आपल्या आपल्यापुरती उदाहरणं जमतात आपल्याला की खरंच विषयांची गोडी वाटते, तर आपण आपल्याला लगाम घालून घेतला पाहिजे की नाही बाबा नाही खायचं गोड. नुसतं आपण म्हणतो की अगदी रामाचं नाव घ्यायचं, तर रामाला विनंती करायची की बाबा रे तुझं नाव मुखात मिळू दे, बाकी काही नको, गोड खाऊन राहणार, गोड खाऊ नको. असं राम राम वदते सखी राघवा तुझे यश बक्षिसी मधुर तुला हे कामा असं म्हणायचं. पण गोड पदार्थ आला की राहत नाही, जरा कॉफी कमी साखरेची चालत नाही, काय उपयोग. असं सगळं आपलं आपल्याला आठवतं. हे सगळं नरदेहामुळे शक्य आहे. आठवतं म्हणजे काय, नरदेहामुळे आठवतं. नाहीतर काय आपण प्राण्यांचं पाहतोच की किती जरी त्यांना कंदा खायला घातलाय, त्यांची वेळ झाली पण दिसला की ते तोंड घालतात, मग पाठीमागे काठी मारावी लागतंय. ते त्यांना बरोबर, तुम्हाला कसं चालेल आपल्याला कळलं पाहिजे. कुठे विवेकाने थांबायचं, नेमकं काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे भक्तीकडे मुक्तीकडे वळायचं असेल आपल्याला, मन वळवायचं असेल आपल्याला, तर आपला माणूस जन्म वाया घालवायला नको अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. फार मोठं घबाड म्हटलंय, मानवदेह म्हणजे घबाड मिळाला आपल्याला. आणि असं घबाड आपल्याजवळ मिळालेलं आहे, त्यामुळे आता आपण जराही वेळ वाया न घालवता त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. असा मानवी धारण करणाऱ्याला हे सगळं भगवंताचं प्रेम पण त्याला मिळतं. म्हणजे खरं म्हणजे प्राण्या पक्षाला सुद्धा भगवंताचं प्रेम मिळतं. सगळे प्राणी पक्षी सुद्धा, कासव समोर आहे, नंदी समोर आहे, कुत्रा रत्ताच्या जवळ आहे, सगळे आपल्याला देवांच्या जवळ प्राणी घेतलेले आहेत. त्यांचे त्यांचे गुण त्यांना कळलेले आहेत. मग आपल्याला का नाही भगवंत जवळ करणार. एक एक एवढासा असणारा गुण बघून सुद्धा भगवंतांनी प्राण्यांना जवळ केला आहे, तो तुम्हा मला का नाही करणार असं होऊ शकतं. त्यामुळे भगवंत आपल्याला नक्कीच या नरदेहात आपण ठरवलं तर त्या देहाकडून काम करून देतो. आणखी असं आहे की या नरदेहाच्या आश्रयाने आणखीन काही गुण आपल्याजवळ, जे जे देहे धरून आले ते ते काही करून गेले. याच समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की आपल्याजवळ समोर आदर्श आहे. जे जे कोणी नरदेह घेऊन आलेले आहे त्या सगळ्यांनी विशेष काहीतरी काम केलेलं आहे, अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून पुढल्या 26व्या ओळीपासून समर्थ आपल्याला हे पण सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी मानवी देह धारण केलेला आहे त्या सगळ्या मानवी देह धारण केलेल्यांनी या विश्वामध्ये काही चांगले बदल केलेले आहेत. आता काही चांगलं करणं म्हणजे बदल करणं हे स्वाभाविकच सगळ्या उर्वरित जगतेला, उर्वरित लोकांना फायद्याचं असणारच करतात. त्यालाच आपण चांगलं म्हणतो. त्या प्रत्येक माणूस जगामध्ये काहीतरी बदल करत असतो. चांगला जो करतो त्याचा विचार आपण करायचा, त्या वेळेच्या बाजूला विशेष कर्तृत्व शक्ती ज्याच्याजवळ आहे तो काहीतरी चांगले बदल करतो, चांगलं घडवून आणतो. त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी केलेल्या बदलाचा विचार आपल्याला करायची आवश्यकता नाही. पण खरोखरच निस्वार्थीपणानं, म्हणून आधी निस्पृहतेचा समाज समर्थाने आधी सांगितलाय. असा निस्पृहतेनं जो काम करणारा आहे, त्यांनी जो केलेला बदल आहे तो आपण आदर्श म्हणून ठेवायचा आणि
त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. माणसानं असं केलं तर ईश्वरी कृपा मिळाल्याखेरीज जात नाही. आपले प्रयत्न आणि आपल्या प्रयत्नाला ईश्वराची मदत यांनी आपलं होणारं सत्कर्म असतं. म्हणजे अगदी साधं साधं जरी असलं, आपण मनाने ठरवलं की मी 15 दिवस काकडतीला जाणार, आपले प्रयत्न की मग ईश्वराची आपल्याला कृपा मिळते आणि आपल्याकडून बरोबर होतं. मी उठले, मी केले असं काहीच होत नाही, त्याची इच्छा लागते. नाहीतर गजर होतो, 5 मिनिटांनी उठून झोपतो, मग झोपच लागते, असं पण घडतं. म्हणजे मनाने ठरवलेलं नुसतं पुरत नाही, मनाने ठरवावं लागतं. तसे प्रयत्न पक्के करावे लागतात. तर भगवंत आपल्याला साथ देतोच देतो. मग काय माझी एक मैत्रीण मला म्हणाली, 4चा गजर मला बरोबर 4ला 5 मिनिटं कमी असताना जाग येते आणि मग जा अय्या आता होईल की गजर. आता ही काय आहे, ही ईश्वराची तुम्हाला मदत आहे. उठ जाणे वेळ असं जणू की तो आपल्याला सांगतं. हे ओळखायला शिकणं फक्त नवोदयातच शक्य आहे. म्हणून नवोदयाचं महत्त्व खूप आहे. ही ईश्वरी शक्ती आपलं रक्षण करायला तयार असते. आपण फक्त थोडासा प्रयत्न दाखवायचा, आपली इच्छा दाखवायची. ईश्वरी कार्याला, चांगल्या कार्याला ईश्वर मदत करतोच करतो. प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक आपण शतकामध्ये म्हणूया त्या त्या कालावधीमध्ये ही अशी माणसं आपल्याला आदर्श म्हणून निर्माण झाली दिसतात. समर्थांच्या काळामध्ये भारतीय हिंदू समाज जो होता ना, त्या भारतीय हिंदू समाजामध्ये छत्रपती शिवाजीराजे हा असा काही युगपुरुष होऊन गेला की तो आपल्यासाठी आजही आता 400 वर्ष झाली ते आपल्याला तो आदर्श आहे असं म्हणतो. आता शिवाजीराजे की आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी संत नव्हते काही, त्याला हिंदवी स्वराज्याचं राज्य करायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना चांगला राजा म्हणून द्यायचं होतं. सर्व भूत हिते रता हा हे त्यांचं काम होतं की सगळ्या भूतमात्रांचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी आपलं राज्य. संत मार्ग दाखवतात, पण संत काही सिंहासनाला निश्चित नाही आहे, त्याला राजाच असायला हवा. आणि राजा काही आत्मज्ञानी असायची गरज नाही आहे, त्यांनी सर्वभूत हिते रताच पाहिलं पाहिजे. ज्याचं काम आहे तेच त्यांनी केलं पाहिजे. संतांनी राजाला आशीर्वाद देऊन तो चांगलं काम करतो ना हे पाहिलं पाहिजे. संतांनी काही राज्यकारभार घ्यायचा नाही आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तू समर्थांकडे जा, ते तुला घडवणार. अशा पद्धतीचा जो इतिहास आपल्याला दिसतो त्याच्या मागे हे असं सगळ्यांचं कारण असतं. बहुजन सुखाय बहुजन हिताय हे हा संत मंडळींचं बिल आहे. तसा शिवाजी राजा घडवला त्यांनी. अशा माणसांच्या हातूनच मोठी मोठी अद्भुत कार्य होतात असं आपल्याला दिसतं. आता ही जी मंडळी आहे ज्यांना आपण असं म्हणतो की हे आदर्श आहे, ह्यांनी काहीतरी आपल्यासमोर करून दाखवलेलं आहे, यांच्या जीवनात की दुःख येत नाही तसं थोडंच आहे. संत असू देत, राजे असू देत, सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येणारच आहेत. पण तरी देखील ती मंडळी ईश्वरी कृपेनं आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं या सगळ्या संकटातून सही सलामत सुटतात आणि पुन्हा सर्व भूत इथे राहतात अशा कामाला लागतात. त्यांचा सगळा जो काही प्रभाव आहे तो सगळ्या उर्वरित समाजावर पडतो. त्यांचं ध्येय, त्यांची सगळी मूल्य ही समाजाला आदर्श वाटतात आणि त्याप्रमाणे ती मंडळी वागतात. याला आपण धर्मसंस्थापन म्हणतो. का महाराजांचं नाव आपण देतो तर त्यांनी धर्मसंस्थापना केली. 750 वर्ष थोडी थोडकी होते का? आत्ता शिवाजी महाराज होऊन गेले असं वाटेल, 350 वर्ष झाली आणि त्याच्या आधी 750 वर्ष या भूमीवर यवनांनी राज्य केलं आणि आपली भूमी पूर्णपणानं नष्ट करण्यापर्यंत सर्व प्रकारे आपल्याला त्रस्त करून टाकण्याचं काम 750 वर्षामध्ये झालं. या सगळ्याला पुन्हा ऊर्जित अवस्था आणण्याचं काम इतक्या कमी वेळामध्ये करायचं होतं. म्हणून आपण महाराजांना मानतो, त्याला धर्मसंस्थापन. संस्थापन पुन्हा आपल्या धर्माची प्रतिष्ठापना करणं असं आपण म्हणतो. ही अशी सगळी पुनर्स्थापना, धर्मसंस्थापना करण्यासाठी महाराजांसारखाच माणूस पाहिजे. मग तो सर्व भूत इथे रहा, परोपकारी असणं, निस्वार्थीपणे काम करणं, अशा प्रकारचे सगळे जे काही महाराजांचं वर्णन करणाऱ्या काही गोष्टी आहेत. समर्थांची आणि महाराजांची जी पहिली भेट व्हायची होती, समर्थ सज्जनगड जवळच्या परिसरात होते, म्हणजे चाकळच्या परिसरात होते आणि महाराजांचं वाईला वास्तव्य होतं. हे नुसतं तर त्या काळात काही नव्हतीच दळवळण्याची साधनं, म्हणजे कोण कुठे आहे हे कळायला काय मार्ग होता. पण काय कसं ते कळलं आणि समर्थांनी एक छानपैकी पत्र लिहिलं. आपल्याला सगळ्यांना ते पत्र माहिती आहे आणि ते पत्र घेऊन चांगले अगदी 2 खास शिष्य समर्थांनी त्यांच्याकडे पाठवले आणि महाराजांनी पण समर्थांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही पण ऐकलेलं पत्र आहे. आणि ते पत्र जेव्हा वाचलं, ते पत्र वाचून जी काही ओढ निर्माण झाली आणि ताबडतोब शिवाजी महाराज चाकळच्या दिशेनं निघाले आपल्या एवढं काही मंडळींना घेऊन. आज आपल्याला असं लक्षात येतं की ती पहिली भेट, पण पहिली भेट म्हणजे आपल्या दृष्टीने ती पहिली भेट.
मनोमनी या दोघांनी एकमेकांच्या भेटीचं सगळं चित्र स्वतःजवळ ठेवलंच होतं. आणि म्हणून ताबडतोब सिंहण जे आहे त्या ठिकाणी त्या दोघांची भेट झालेली आपल्याला आता कळते. इतिहासाने आपल्याला दाखवून दिला आहे. त्या भेटीमध्येच समर्थांनी महाराजांना अनुग्रह पण देऊन टाकला आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या वाचतात याचा अर्थच आहे की हे सगळं जणू काही ईश्वरी कार्य. आणि हे सगळं आपल्यासमोर सांगण्याचं कारण काय, तर हे केवळ नरदेह आहे म्हणूनच हे शक्य आहे असं पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की हे असं अनेकदा झालं, पूर्वी झालं, आताही होईल, पुढेही होईल, पण हे नरदेह असेल तरच होईल. आणि पुढल्या एक 4च ओळी अशा आहेत त्याच्यात त्यांनी आपल्याला एक छानपैकी निसर्गातली गोष्ट देऊन ही गोष्ट आणखी पटवतो. आपण निसर्गात असं पाहतो की एखादं बीज जमिनीमध्ये लावलं की त्याचा रोप तयार होतं, मग ते आणखी मोठं होतं, आणखी मोठं होतं, मग पानं, फुलं, फळं सगळं त्याला येतं. त्या बीजातूनच त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होताना त्या बीजातूनच सगळा रस मिळतो. खरं तर आपण विचार करतो बीजातून रस मिळतो आणि मग पाणीच दिलं नाही तर झाड जगेल का, नाही जगणार. म्हणजे त्या झाडाला जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे. पण पाण्याची गरज असली आणि झाड चांगलं वाढलं तरी सुद्धा त्या फळामध्ये बीज परत येतं. म्हणजे बीजाचा प्रवास काय, तर बीज, वृक्ष, फळ, परत बीज. तसं म्हणाले आहे की याच पद्धतीने जगामध्ये सगळ्या घटना घडत असतात. आताचा काळ वाईट आहे, आता काय होणार, अजून काय आता वाईट बघायचं आहे, असे काय भीती बाळगायचं कारण नाही. हे असं सगळं चाललेलं असतं, चक्र असतं. याच्यातून पुन्हा सगळ्या चांगल्या गोष्टी होणार असतात. आपण उगाच भयचकित होण्याचं काहीच कारण नाही आहे. हे आपल्याला ते सांगतात की फळामध्ये पुन्हा बीज प्रकट होतं. म्हणजे आपण ज्याला मूळ स्वरूप म्हणतो आहे, आपण असं म्हणूया की ईश्वर जो आहे, जगदात्मा ज्याला म्हणतात, त्या जगदीश्वर जगदात्मा याच्यातूनच आपण आलो. त्यांनीच हे सगळं निर्माण केलं. मग त्याच्यातून हे वाईट झालं तर आता पुढे काय चिंता करायचं कारण नाही. कारण वृक्षाच्या बीजामधून पुन्हा फळामध्ये बीजच येतं. तसं पुन्हा हे चांगलंच घडणार. कारण मुळात काय आहे, मूळ संकल्प काय आहे, ईश्वर जगदीश्वर आहे. मूळ बीज आहे, फळामध्ये बीजच येणार. मग मूळ जगदीश्वर आहे, मग नंतर पण जगदीश्वरच येणार. अशा प्रकारचा एक विश्वास 4 ओळ्यांमध्ये समर्थांनी सांगितला की अशाच घटना घडतात. चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे. अगदी ऱ्हासाला जातो समाज अशी काही तक्रार करण्याचं कारण नाही. सगळ्यातून चांगलं पण निर्माण होईल याची खात्री ते आपल्याला दिली. आणि समासाच्या अखेरच्या भागामध्ये आता या देहाचं तर आपल्याला महत्त्व कळलं आहे, मान्य पण झालेलं आहे. या देहाचं अस्तित्व ज्यावर अवलंबून आहे त्या आत्म्याचा पण विचार केला. नुसता देह पुरणार नाही. हो, देह असला तरी देहाच्या सगळ्या गोष्टी आत हा आत्मा आहे म्हणून तो देह करू शकतो. नाहीतर इंद्रिय जागच्या जागी आहेत आणि ते आत्मतत्व नाही आहे तर काहीच देहाचा उपयोग नाही. हा पण विचार 31व्या ओळीपासून ते आपल्याला सांगणार आहे की देहाला काय किंवा आत्म्याला काय एकमेकांमुळे अभिव्यक्ती आहे. तो आत अंतरात्मा आहे म्हणून हा देह हालचाल करू शकतोय. देहाची अभिव्यक्ती आपल्याला कळते. आणि देह आहे म्हणून या आत्म्याला पण तिथे स्थान आहे. त्या हे दोघं जण एकमेकांना अवलंबून आहेत. नुसता देह पण उपयोगाचं नाही, नुसतं आत्मतत्व म्हणून पण काय उपयोगाचं नाही. आत्मतत्व कळायला देह असायला हवा आणि देह असल्याशिवाय काहीच उपयोग नाही. या अर्थाने या दोघांचं आपल्याला महत्त्व काय ते सगळ्या हा प्राण्यांचा कारभार जो आहे ना तो हा देह आणि आत्मा परस्पर योगानं चालतो आहे. माणसाच्या देहाला त्या आत्मज्ञानाचा अर्थ चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे अगदी पशु पक्षी जीव जंतू त्यांच्यामध्ये पण प्राण आहेच, आत्मज्ञान आहेच. फक्त त्यांना ते आत्मज्ञान कळत नाही आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की त्यांच्या मर्यादित गोष्टी आहेत तेवढ्या पुरता त्यांना तो देह आहे आणि त्या देहामध्ये असणारं ईश्वरी स्थान पण आहे, आत्मा पण आहे. माणसाला त्याला ओळखला, त्याला जाणवता येऊ शकतं. जाणीव शब्द त्याच्यासाठी आपण नेहमी वापरतो की त्याला ही जाणीव आहे की माझ्यामध्ये ईश्वर आहे. मुंगीला डासाला माझ्यामध्ये ईश्वर ही जाणीव नाही आहे पण आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा ती शक्ती आहे. त्यामुळे ते हालचाल करू शकतात. त्यांच्या जीवाकडून ज्या काही भले आहारशय्या भयमैथून एवढ्या 4 गोष्टी असतील पण त्या सगळं करण्यासाठी आत ईश्वरी शक्ती आहेच. ती ईश्वरी शक्ती ओळखता येत नाही त्यांना, एवढीच त्यांची कमतरता. असं सगळं आहे. त्या परमेश्वर सगळ्यांच्यामध्ये आहे
अगदी सगळ्यांना तो संतुष्ट करतो आहे. वेगवेगळी शक्ती भगवंतांनी त्याच्या त्यांच्या ठिकाणी दिलेलीच आहे. त्यामुळे ते काही चुकीचं नाही, ईश्वरी शक्ती सगळ्यांमध्ये आहेच आहे. त्या आत्म्याद्वारे त्यांच्या सगळ्या गोष्टी प्रगट होत आहेत. म्हणजे आपण त्यांच्याकडून काय शिकायचं असं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे. दसगरीच्या पलीकडे रोज एक चिमणी काढी आणून टाकते, तिथे तिला अंडी घालायची आहे, ती तयारी करून आहे. आपण एखाद दिवशी करतो आणि रविवारी घर जाता असं टाकून देतो. पुरा थोड्या वेळी बघा पुरा तिचं आपलं काम चालू असतं. ती रडत बसली का, तिने कोणा राष्ट्रपतींकडे अशी काही अर्ज विनंत्या केल्या का की काय हे चाललंय, आणि एवढं सगळं उभं केलं आणि एका मिनिटात त्यांनी सगळं घालून दिलं, त्यांना काहीतरी शासन करा, काही नाही, पुरा तिचं आपलं काम चालू. अशा प्रकारच्या गोष्टी आपण ह्या जीवांकडे पाहतोच. पण माणसाजवळ ह्याच्यापेक्षा विशेष गोष्ट आहे. त्यामुळे देहाच्या द्वारा ईश्वर प्रगट होणं ही गोष्ट सगळ्या जीवांच्या बाबतीत आपल्याला दिसते. माणसाच्या बाबतीमध्ये ते अधिक विशेषत्वाने आपल्याला दिसतं. माणूस म्हणून काय करतो तर तो देव कशाला मानणार, तर निरनिराळ्या गोष्टीला तो देव मानतो. जसं आपण दत्तगुरूंच्या बाबतीत म्हणतो की त्यांनी 24 गुरु केले, जिथे जिथे जो काही गुण तो त्यांनी आत्मसात केला आणि त्याला सगळं करून टाकलं असं म्हणतो. कोणी एखादा देशभक्त असेल तर तो देशाला देव मानतो. अगदी बरोबर आहे. समर्थाने आपल्याला शिवभावे जीव सेवा सांगितलीच आहे की जीवाची सेवा करा, ती भगवंताची सेवा केल्यासारखंच आहे. त्यामुळे परमेश्वर सगळीकडे आहे ही सगळी जी काही महत्वाची गोष्ट आहे ती नरदेहाला कळते. पण असं जरी असलं तरी व्यवहारामध्ये आपल्याला तारतम्य पाळावंच लागतं. जसं की ते मध्ये म्हटलं आहे ना की कोणीही असला, अगदी कुत्रा असू दे, कोणी गाय असू दे किंवा माणूस असू दे, ते सगळेजण सारखेच आहेत. आता असं सारखंच आहे म्हटलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी रविअसिनी शुनीचैव शुपाकेषु पंडिता समदर्शिना. विद्वान माणसाने काय करावं तर या सगळ्यांकडे समदर्शीपणाने पाहावं. व्यवहारात नाही, हा सगळ्यांमध्ये ईश्वर आहे एवढ्या पुरतच समदर्शी पाहावं. तर समदर्शी पाहावं म्हणजे काय आहे तर या सगळ्यांकडे ईश्वर आहे एवढ्या दृष्टीनेच फक्त समदर्शी पाहावं. व्यवहारात कसं पाहते, व्यवहारामध्ये गाईलाच कडवा घालायला हवं, माणसाला चांगली बासून द्यायला हवी, दोन्हीकडे सारखंच कसं देऊन चालेल तर तसं नाही जमणार, असं होईलच. आणि मग तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विंचू सर्प जरी झाले नारायण, सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे, तो विंचू आणि सर्प आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये नारायण झाला तरी त्याला धरूनच पोजावा, त्याला जवळ नाही जावं, अंधावे धरून. ही हा जो काही व्यावहारिक भाग आहे तो करायलाच हवा, नाही तर समदर्शीचा अर्थ काय होईल. पण माणसाने माणसाशी तरी समदर्शी करायला हवं. हा आपला हा प्रकार असा भेद तरी मानू नये, एवढाच त्यांचा सांगण्यामागचा अर्थ आहे. आपल्याला सगळ्यांना विवेकानंदांच्या चरित्रातली गोष्ट माहिती आहे. या अशा प्रकारच्या गोष्टी एवढ्यासाठी की माणसाच्या विचारांमध्ये परिवर्तन होऊ शकतं, याच्यासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायच्या. स्वामीजी गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते, सगळ्यांना गोष्ट करायची माहिती असेल. अलवारच्या संस्थानचे राजे होते मंगलसिंग. या राजे मंगलसिंग अगदी देव न मानणारे होते, नास्तिक होते. आणि त्यांच्याकडे जो त्यांचा निज कारभारी होता तो विवेकानंदांना मानणारा, देव मानणारा असा होता. आणि विवेकानंद त्यांच्याकडे उतरलेले होते. मेजर रामचंद्रान यांचं नाव. आणि मेजर रामचंद्रांनी ना असं अगदी मनापासून वाटलं की स्वामीजींची आणि राजांची भेट झाली पाहिजे. पण भेट व्हायची कशी, स्वामी भगवंत मानणारे. खरं म्हणजे आधी स्वामीजी नास्तिक होते, रामकृष्णांच्या भेटीनंतर ते आस्तिक झाले. पण आपले मंगलसिंग राजे तर पक्केच नास्तिक, आणि या दोघांची भेट घालून द्यायची तर अवघडच आहे. काय करावं, पण इच्छा तर होती की या दोघांची भेट झाली पाहिजे. विवेकानंदांची ही जे काही ज्ञान आहे, बौद्धिक आहे, ते कळलं पाहिजे राजे मंगलसिंग, असं मनोहर वाटत होतं. आणि मग योगायोगाने काय झालं तर यांनी सांगितलं की असे असे विवेकानंद माझ्याकडे आलेले आहे. आणि नाही म्हटलं तरी अमेरिकेच्या धर्म परिषदेमुळे स्वामींचं नाव सगळ्यांना कळलेलं होतं. आणि म्हणून मग हे मंगलसिंग म्हणाले की मीच येतो त्यांना भेटायला, तुमच्या घरी मीच त्यांना भेटायला येतो. मग यांना मनापासून आनंद झाला की चला राजे पण आपल्या घरी येणार. आता तोपर्यंत संस्थानं झाली होती ना, म्हणजे राजे म्हणजे काही आता आपण ज्याला राजे म्हणतो ते संस्थानाचे प्रमुख तर ते आले. आणि मग यांच्याकडे भेटीची गोष्ट ठरली. यांनी काही हिमतीनं सांगितलं नव्हतं स्वामीजींना की बा जे भेटायला राजे येणार आहेत त्यांचे विचार कसे आहेत वगैरे काहीच सांगितलं नव्हतं. आणि त्यामुळे थोडं दडपण होतं मनावर की दोन महान व्यक्ती भेटणार आहेत आपल्या घरी आणि दोघांचं इतका परस्पर विरुद्ध मत आहे, काय होणार.
अशी किंचितची भीती होती. आणि मग झालं थोडंसं गप्पांना सुरुवात झाली आणि राजाने सांगून टाकलं की हे तुम्ही एवढे विद्वान आहात, इंग्रजीवरती तुमचं प्रभुत्व आहे, एवढं अमेरिकेला दौरा करू आहे, हे असे भगवे कपडे काय घालता असं राजाने विचारलं स्वामीजींना. स्वामीजी काय सांगायचं, स्वामीजी म्हणले तुम्ही एवढे राजे आणि तुम्ही असं मांस मच्छी हे करायला शिकारीला काय जाता सगळ्या लोकांबरोबर, राजे आहात तुम्ही. प्रश्नाला प्रश्नच, प्रश्नाचं उत्तर न देता प्रश्न. त्याला ती माझी आवड आहे. राजाने उत्तर दिलं ती माझी आवड आहे, असं शिकार करायला जाणं, सगळ्या जामा निमा सगळा बरोबर घ्यायचा आणि शिकार करायला जाणं म्हणजे राजेची जबाबदारी आहे. तुम्ही असं शिकारीत कसा वेळ घालवता. तेव्हा नाही ती माझी आवड आहे. लगेच स्वामीजी उत्तर दिलं माझी पण ही भगवे कपडे घालायला आवड आहे. असा सगळा संवाद सुरू झालेला. आणि मग स्वामीजी म्हणाले की त्यांनी सांगून टाकलं राजाने की ते तुमचं ठीक आहे पण मी काही देवदेव मानत नाही, मी काही नमस्कार कोणाला करत नाही, आपल्या मनगटात बळ पाहिजे, सगळं कर्तृत्व आपल्याजवळ पाहिजे. स्वामीजी म्हणाले की हा फोटो कोणाचा आहे. आता हा तो निज कारभारी होता, राजांचा फोटो होताच, स्वामीजीने पाहिलंच होता हा फोटो राजांचाच आहे, तर तो फोटो काढावा खाली. आता यांचं रडरडायला लागला तर राजांचा फोटो बघायला खाली का आता रस्ता भलतंच काय करून बसायचं. आणि म्हणाला असं करा एक थोडंसं थुंका त्या फोटोवर. आता कसं करणार, समोर राजे बसलेले आहे, काही राजांचा फोटो आहे, मी निज कारभारी आहे आणि त्या फोटो थुंका सगळं कसं करणार. त्यामुळे हे असं करणं धजणं शक्यच नाही करायला. म्हणून जरा असे हे झाले. आणि मग राजेच म्हणाले अहो कसं तुम्ही असं सांगता त्याला, ते मला काही मानतात, फोटो झाला म्हणून काय झालं, माझा फोटो येतो अशा कसं ते थुंकते. म्हणजे बरोबर आहे, आम्ही सुद्धा राम मानतो, कृष्ण मानतो, शंकर मानतो, दत्त मानतो, देवी मानतो, हे सगळं आम्ही मानतो म्हणून आम्ही जात नाही त्यांच्यावर. असं लगेच म्हणजे ही मोठ्या माणसांची एक चांगली गोष्ट असते की असं जर पटवून दिलं ना तर ते नंतर पटवून घेतात बरोबर. आम्ही वेगळे असतो, आम्ही आमच्या तत्वाला पक्के बनून बसतो, तुम्ही काही आम्हाला सांगता नाही होते जगा बदलत आहे. मंगलसिंग इतके राजांकडे नम्र झाले, स्वामींकडे नम्र झाले की त्यांची नंतर उर्वरित जे काही स्वामीजी होते त्यावेळी आपल्या स्वामीजींच्या काळाला अफाट मदत झाली असं आपल्याला दिसेल. स्वामीजी चरित्रामध्ये त्या मंगलसिंगाबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. असं परिवर्तन माणसामध्ये होणं शक्य आहे. मला मुद्दा काय सांगायचा होता की आपल्या एखाद्या चुकीचं तत्व आहे, त्या चुकीच्या तत्वावरती सुद्धा जर माणूसच माणसाला सांगू शकतो असं लक्षात येईल. ज्ञानी माणसाला समदर्शी असावं म्हणजे काय तर असं असायला पाहिजे. असा पण मुद्दा शेवटच्या 31व्या भागापासून ते आपल्याला सांगतात. समदर्शी सेवा आणि समदर्शी असावं आणि याचा अर्थ आपल्याला कळलं. एक तर व्यवहारामधल्या गोष्टी वेगळ्या असतात आणि माणसाने तत्वाच्या बाबतीत गोष्टी करायच्या असतात ते वेगळ्या असतात. बाबा महाराज सातारकर आपल्या कीर्तनामध्ये गंमतशी सांगायचे समदर्शीची व्याख्या करतात. अहो समदर्शी म्हणजे काय, त्या तांदूळाची खिचडी करायची तर एक वाटी तांदूळ, एक वाटी डाळ, एक वाटी तेल, एक वाटी तिखट, एक वाटी मीठ, हे का समदर्शी पण अशी कशी खिचडी होईल. त्यामुळे ते योग्य प्रमाणात घेणं याला समदर्शी म्हणायचं. तर समदर्शीचा अर्थ सगळ्यांकडे समान दृष्टीने नाही पाहायचं. समदर्शी याचा अर्थ सगळं योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात झालं पाहिजे, याला समदर्शी म्हणायचं असं करायचं. देहाच्या बाबतीत लक्षात येतं की ही जी विविधता आहे आपल्याला आपोआपच कळतं, तारतम्यानं आपल्याला कळतं. नरदेहाचा सबल हा बुद्धीचा, शरीराचा कल्पनातीत विकास आहे. कल्पनेने आपण कितीही म्हणजे नरदेहाचा देह विचार केला तर देहाची उंची, जाडी, वजन हे सगळं मर्यादित असणार बरोबर. त्याच्यात आपण वाढ झाली अति तर नाही चालणार, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक पुन्हा कमी करावं लागतं बरोबर. परंतु बुद्धीचा जो आवाक आहे ना तो अफाट आहे. त्याचा आपण कितीही प्रमाणामध्ये त्याची वाढ करू शकतो. आकारानं मेंदू सगळ्या बाकीच्यापेक्षा नरदेहातल्या मेंदूचा आकार लहान नाही म्हणतात, परंतु वजनाने तो मोठा आहे. आणि अशा कितीही गोष्टी त्याला बुद्धीचा आवाका त्याचा असा की अफाट आहे. प्रयत्न केला तर तो काय वाटतं ते करू शकतो. विलक्षण सामर्थ्य माणसाच्या मेंदूमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. आणखी एक शक्ती माणसाजवळ तर्कशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे. ही बुद्धी वाढवायची म्हणजे काय तर अशा कल्पनेने तर्काने पण आपण विशेष प्रगती करू शकतो. आपल्याला सभोवताली घडत अशा गोष्टींचा अर्थ कळतो, माणसांचा स्वभाव कळतो, दुसऱ्या माणसाचा अंतरंग आपल्याला जाणता येतं. किती किती गोष्टी अशा असतात की माणसाला हे बरोबर कळतं. प्राण्यांनाही थोड्याफार प्रमाणात कळतं ना, यशातला भाग नाही, पण माणसाला मात्र ते अफाट कळतंच कळतं असं लक्षात येतं. आता हे जे काही
व्यक्तीचं म्हणजे माणसाचं जाणणं आहे असं आपण म्हणतो. या सगळ्याच्या पलीकडे असणारं एक भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे माणसाच्या शक्तीला आपण पाहतच आहोत, त्याच्याही आणखीन पलीकडे अजून एक गोष्ट आहे की आपल्याला भगवंताबद्दलचं सुद्धा ज्ञान प्राप्त करता येतं. हे जे काही आहे अनुभवण्याची जी गोष्ट आहे ती विलक्षण सामर्थ्य माणसाजवळ आहे. म्हणजे आत्ता पण आपण पाहत होतो ते असं की बरोबर समदर्शी असलं पाहिजे, निष्ठुर असलं पाहिजे, देह आहे म्हणून असं सगळं करता येत आहे. आता अजून एक पाऊल पुढे आपल्याला जायचं आहे की जे देहातीत गुणातीत असं जे आहे आपल्या इंद्रियांच्या आवाक्या बाहेरचं आहे असं जे आहे तेही माणसाला करू शकतं. ईश्वर गोष्ट कळणं ही आपली इंद्रियातीत आहे. इंद्रियांची शक्तीची पुरत नाही आपल्याला, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे आहे, तेही माणसाला शक्य असतं. आणि यासाठी आपल्याला संत मंडळी सांगतात की तुम्ही नरदेहात आलेला आहात तर त्याचा उपयोग करून घ्या. विचारशक्ती जी आपल्याजवळ आहे हे आपलं नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. पण वैशिष्ट्य असलं तरी साधारणपणानं माणसांमध्ये 3 प्रकार दिसतात. एक असतं की पशुची अवस्था असते, दुसरे पशुवत म्हणूया, पशुची नाही माणसंच पण पशुसारखं वागणारी. दुसरी जी आहे ती विचारांनी विवेकाने वागणारी. आणि तिसरी जी मंडळी आहे ती संतत्वाची अवस्था, म्हणजे खरंच या समाजाला काहीतरी आदर्श घालून देणारी मंडळी. आता हे असं आपल्याला नुसतं शब्दाने नाही कळणार, पण थोडंसं आपण उदाहरण घेतलं तर कळेल की पशूंची जी अवस्था आपण म्हणतो याच्यामध्ये सुद्धा विचार आहे. विचार नाही अशातला भाग नाही आहे, पण आपण नेहमी म्हणतो तसं की मर्यादित आहे. आहार निद्रा भय मृत्यू एवढ्यापुरताच त्यांना विचार आहे. पण विचार विवेक जो आहे त्याच्यामध्ये ही क्रमशः विकसित होणारी अवस्था आहे, क्रमशः विकसित होणारी गोष्ट आपल्याजवळ आहे. आणि त्यामुळे ही जी त्याची मानसिक अवस्था आहे त्या मानसिक अवस्थेत जात आहे. आणि तिसरी जी आहे तिथे निर्विचार, विचारांच्याही पलीकडे संतांची गोष्ट आहे ती निर्विचार होत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर महाभारत युद्धामध्ये जी 3 मंडळी आहेत त्यांच्यावर आपल्याला काय की दुर्योधन आणि दुःशासन आहे ते पशुवत आहे. म्हणजे त्यांची अवस्था पशुची आहे, ते काही विचार करू शकत नाही, फक्त स्वार्थच करू शकतात. म्हणून त्यांनी जी काही भूमिका महाभारतात घेतलेली आहे ती पशुची अवस्था आहे असं म्हणतात. विचार विवेकाची अवस्था म्हणजे अर्जुनाची अवस्था आहे. अर्जुन हा या विचार विवेक अवस्थेचं एका अर्थाने प्रतिनिधित्व करतोय. त्याचा जो विचार विवेक आहे की हा मार्ग काही चुकीचा आहे म्हणून या मार्गाने आपल्याला जायचं नाही. पण भगवान श्रीकृष्ण जे महाभारतातले आहे ते मात्र या संतांच्या अवस्थेचं नेमकं काय करायला आहे त्या अवस्थेचं प्रतीक आहे. तर आपल्याला दुर्योधन अर्जुन आणि श्रीकृष्ण याच्यामधला फरक कळला तर या 3 अवस्था काय आहेत हे आपल्याला सहज कळते. आपण जर विज्ञानाचा आधार घेतला तर आपल्या लक्षात येते की गांधींनी शरीराचा क्रमविकास आपल्याला सांगितला. आपण सगळेजण तेच तेवढा भाग आपण शाळेमध्ये शिकलो की कशी कशी आपली उत्पत्ती झाली माणसाची ती गांधीच्या सिद्धांतावर आपल्याला कळेल. पण विचारातून किंवा त्या विवेकातून जे की आपल्याला माणसांचे वर्ग दिसतात ते आत्ता पाहिले तसे 3 वेगवेगळे दिसू शकतात. तिथे काही आपल्याला डार्विनचा सिद्धांत उपयोगी पडणार नाही. तसं म्हटलं तर तिन्ही दुर्योधन काय, अर्जुन काय, श्रीकृष्ण काय, तिघांचं नरदेहच आहे. पण विचार विवेकातून त्यांची पशुवत अवस्था कोणती किंवा चांगली अवस्था कोणती हे आपल्याला कळू शकतं. त्यामुळे वैचारिक जी काही बदल आहे, परिवर्तन तो आपल्याला अशा प्रकारच्या एकाच नरदेहातच या 3 गोष्टी आपल्याला दिसू शकतात. मग असे म्हणतात तसं की पशूंच्याकडे कर्मविकास वगैरे असा काही नाही. त्यांच्यामध्ये विवेक विचार आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काही बदल झाला आहे असं होऊ शकत नाही. कारण त्यांची विचारशक्ती विकसितच झालेली नाही, त्यामुळे ते बदल करू शकले नाहीत. आपल्या माणसाचा विचारशक्ती आहे त्या माणूस बदल करू शकतो. किती उंच उंच टॉवर बांधतोय, कडेकडे समुद्रावर पण ब्रिज बांधतोय, काय 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 करतोय माणूस, विमानाने जातोय, वाटतं ते करतोय. माणसाच्या त्या विचारशक्तीला म्हणतात तसा काही किनाराच नाही आहे. अफाट शक्ती माणसाजवळ आहे आणि अशा सगळ्या क्षेत्रात माणूस प्रगती करताना आपल्याला दिसतात. सगळं आहार असू दे, वस्त्र असू दे, दागिने असू दे, खाद्यपदार्थ असू दे, पण ह्या सगळ्या गोष्टीत माणूस जो काही आपली बुद्धी वापरतोय आणि प्रचंड प्रगती करतोय त्या सगळ्या भोगाच्या गोष्टी आहेत. त्याच्यात हवी तेवढी प्रगती होत आहे. शास्त्रज्ञांनी निरनिराळे शोध लावून आपल्याला त्या सगळ्या शोधांमुळे आपलं जीवन अधिक सुरळीत कसं चालेल किंवा अधिक सुखात कसं चालेल याची सगळी आपल्याला मदत करून दिली. किती आपण सहज स्वयंपाकावर एकच बघितली तरी आपल्याला कळतं की आपल्या आधीच्या पिढीने काय काय त्रास सहन केला आहे आणि आता इतक्या सुविधा आपल्या, इतकी यंत्र आपल्या घरामध्ये आहे की आपल्या सगळ्या गोष्टी सहज आपल्याला प्राप्त होताना दिसतात.
कुणीतरी शोध लावलाय आणि त्याचा फायदा सगळ्याला मिळालाय. असं नाहीये की आपण त्याच्यासाठी काही पैसे केले. आपण फक्त पैसे टाकले तर यंत्र घरात आलं. कोणीतरी त्याचा शोध लावला आणि त्या शोधाचा सगळ्यांना उपयोग झाला. अगदी एडिसन पासून, जेम्स वाईट पासून ते अगदी कोणाकोणापर्यंत त्या भाटकरापर्यंत किती नावं आपण घेऊ शकलो. या सगळ्या मंडळींनी खूप परिश्रम केले, खूप मेहनत घेतली आहे, खूप संशोधन केलं आहे. अगदी हाडाची काढं, रक्ताचं पाणी वगैरे वगैरे काय म्हणतो ते सगळं केलं आहे आणि त्याच्यातून सगळ्यांना सुखप्राप्ती काय होईल, कशी होईल तो प्रयत्न केला. असं विशेष काहीतरी करणारी ही जी माणसं असतात ना, त्या माणसामुळे इतरांचं जीवन पण सुखी होतं याबद्दल प्रश्न असतात. संतांनी साधनेद्वारा सिद्ध केलं. हे जसं आपण व्यवहारातल्या सगळ्या आपल्याला सुख मिळणाऱ्या गोष्टी पाहिल्या, तसं संतांनी सुद्धा त्यांच्या साधनेद्वारे काही अशा विशेष गोष्टी प्राप्त करून घेतल्या. आता यांच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वैज्ञानिकांनी आपल्या सुखासाठी केलेल्या गोष्टी आहेत, त्यांनी संशोधन केलं, फायदा आपल्याला झाला. असं या पारमार्थिक क्षेत्रात होत नाही की संतांनी साधना केली आणि मला त्याचा उपयोग झाला आणि तसं ते सिद्धी प्राप्त झालेलं आपल्याला असं देणार पण नाही. आपल्याला आपलं प्राप्त करून घ्यायचं. त्यांनी मार्ग दाखवतो, कोणत्या मार्गाने गेला तर हे होईल काय. त्यांना ज्या सिद्धी प्राप्त झाल्या त्या अणिमा, लघिमा, गरिमा, लहान होता येत आहे, मोठा होता येत आहे, त्याचा वापर पण त्यांनी आपल्याला जादू टोळासारख्या करून नाही दाखवला. मिरजेच्या दिलेर खानाची गोष्ट आहे की दिलेर खान कधीतरी कीर्तनाचा आवाज ऐकला आणि त्या उद्धवाला दिला की पकडून त्या दिलेर खानाने, काय चाललंय तुझं. त्यामुळे काही नाही, सगळी देवाची इच्छा, देवाची कृपा, देवाची कृपा. तुला देवाची कृपा थांबतो तो टाकतो, देवाची कृपा दाखवतो आणि दिलेर काही उद्धवाला तोडण्यात टाकला. पण समर्थाला कळलं. मग समर्थाने दंडोके घेऊन 5-50 रुपयाला घेऊन गेले आणि असलं काही चालणार नाही, त्याला सोड, त्यांनी काय गुन्हा केलाय. त्यांनी मला देव दाखवावा. तो म्हणतोय ना सगळं देव दाखवावा. मी माझे गुरु दाखवतील म्हणाले आणि मग समर्थाने मला देव दाखवा. ये म्हणाले आज कीर्तनाला, तुला दाखवतो देव. मग दिलेर खान पण काय हट्टीच आला होता. कीर्तनाला आला, मला मी देव दाखवतो चल म्हणायचं आपलं. मग समर्थाने त्याला मिरजेजवळच्या किल्ल्यावर नेलं आणि किल्ल्यावरती वरती गेलं. पाठोपाठ दिलेर खान, देव बघायचाच आहे, तुमच्याजवळ देव आहे ना, मला दाखवाच म्हणून आलेला होता. आणि एका छोट्याशा कपारीतून, आपल्याकडे निडी होल आहे ना, तसं छोट्याशा कपारीतून लघुरूप समर्थाने घेतलं आणि त्या भोकातून बाहेर पडले. पलीकडल्या पठारावर गेले आणि मला मी आलो तसंही आहे, इथे देव आहे. आता आली का पंचे झाला. त्यामुळे संतांनी अणिमा, लघिमा, गरिमा सारख्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. त्याचा उपयोग काही अशा गोष्टींसाठी केला नाही, अशातला भाग नाही. परंतु अशा सर्रास त्यांनी की तुम्हा आम्हाला घेऊन नाही ठेवल्या, तुला असं आलं की असं कर, असं नाही काही सांगितलेलं. असं म्हणाल एक भयानकावरी बैसती, प्राण्यांवरती बसून आलेलं एक चांगदेव. व्याघ्राकडे बसून द्यायचो तो वाघात, हा नरदेव, चांगदेव माणूस आणि तो वाघ. त्यांना भीती नव्हती. त्यांचं काय वाहन काय तर म्हणे व्याघ्रावर बसून द्यायचं. आता ह्याला काय करा, म्हणजे एक व्याघ्रावरी बैसती, एक अचेतन चालविती. ज्ञानेश्वर माऊलीने भिंत चालवली, अचेतन म्हणजे काय, त्यांनी मारुती कारचा उपयोग केला का काय, जायचं की बसा चाललो, असं नाही की केलं. ती सिद्धी जरी प्राप्त झाली, साधनेने सिद्धी प्राप्त झाली असली तरी त्याचा आपल्याला या वैज्ञानिकांचं जे रेडीमेड आपल्याला पैसे टाकले की दिला आहे तसं नाही यांनी आपल्याला दिलं. ती साधना आपल्याला करायला लागेल. या एका प्रेते उठवते. समर्थांच्या चैत्रामध्ये कुलकर्ण्यांचं प्रेत उठवण्याची पण कथा आपल्याला वाचायला मिळते. तर प्रेत नाही की उठवलं, त्यांना नाही परीक्षा चांगली होती. त्यांनी सांगितलं की हा माणूस काहीतरी औषध वैद्य बोलवा चांगला, हा माणूस जिवंत आहे का, ते दोडू आहे असं म्हटलं आणि खरोखरच वैद्याला बोलावलं आणि तो कुलकर्ण माणूस जिवंत असल्याचं लक्षात आलं. तर अशा गोष्टी संतांच्या चरित्रामध्ये चमत्कार वाटतील अशा असतात, परंतु या सगळ्या सिद्धी साधनेही त्याला प्राप्त झालेल्या असतात, हे आपल्या लक्षात घेणं हवं. असं मग परत त्यांनी काही वेळेला शक्तीचं प्रदर्शन केलंही, ही पण गोष्ट खरी आहे, परंतु त्याचा वापर असा सगळ्यांसाठी केला. आणि जसं आपण समर्थांच्या बाबतीत म्हणतो की समर्थांनी म्हणे आईला दृष्टी दिली, मग बरंच झालं असतं ना की एवढे पैसे खर्च ऑपरेशन करायची गरज आहे, समर्थांचा हात लागला की चला लागलं दिसायला, असं नाही की त्याचा अर्थ. तर याचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. या चमत्कारांमागे त्यांचं तेजपूत जीवन आहे, किती कठोर साधना केलेली आहे. त्या साधनेने काही वेळा या अशा गोष्टी त्यांना प्रत्यक्ष दाखवाव्या लागल्या. गोष्ट काही देह परमार्थ लागले तरीच याचे सार्थक झाले.
आणि ना त्याला अगदी असे मोठे मोठे अनुभव नसतील हे बरोबर आहे, पण छोटे छोटे अनुभव येतात. कधी कधी असं होतं की आपण पण काहीतरी असं वेगळं करायला जातो आणि मग परत आलो ना की आपल्याला वाटतं केवळ ईश्वरी आपल्यावरती कृपा म्हणून आपण सगळे छान आलो. तो काल आम्ही सगळ्या लागल्या पांगळ्या डवळ्या अशा गेलो 8 जणी कुठल्या कुठे, काही नव्हतं आमच्याजवळ. या लोकांच्या गर्दीतून इकडे गाडी तिकडे गाडी चढता येता कधी काय सगळ्या सुखरूप राहून घरी आलो. तर घरी आला आणि क्षणभर मनात विचारला की अरे काय आपण घरची माणसं तर रागवतात वर्षाला की कुठे काय जाता आपल्या येण्यासाठी, पण जाऊन आलो सुखरूप म्हणून याची इच्छा होती. यांनी काय कुठे एवढीशी किंचित पण आम्हाला असाय काय महाराजाची लागली जाताना येताना दोन्ही वेळा म्हणजे ती सगळ्या ज्योती होती आपली जी ज्योतीचे पाय हे असे, पण तिच्या सकट सगळ्या कशा काय त्या गर्दीतून उतरलो आणि बाहेर पडलो आमची आम्हाला माहिती. मुद्दा काय तर ईश्वर आपल्याजवळ असतो आणि तो आपल्याला अशा प्रकारचं खूप सहाय्य करतो. असं सामान्य तुम्हा आम्हाला सुद्धा हा अनुभव येतो. तर संत मंडळींना काय मिळेल, त्या संत मंडळीचे ध्येय परमार्थ लागले तरीच याचे सार्थक झाले. याचा अर्थ आपल्याला काय आपण अगदी आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे जरा लांब राहिल्या गोष्टी, पण निदान आपण ईश्वराचं इंद्रियांचे फौजे पोळ्यापेक्षा ईश्वराचा विचार केला तर आपल्याला सुद्धा हा अनुभव येतो आणि आपण सुद्धा असं करतो. मग समजा आपल्या सगळ्यात प्रपंच करावा नेमकेपणाने करावा, आवश्यक तो करावा. नेमक पूर्ण प्रपंचाच्या अधीन न जाऊ, प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक, परमार्थाचा विचार करावा. प्रपंच करायचंच आहे पण तो नेमकेपणाने करावा, आवश्यक तेव्हा करावा. जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होतो. उभय लोक म्हणजे दोन्ही, तिकडे पण आपला देवाला पण बरं वाटलं एक प्रपंच एक प्रपंच बस बघ तेच करत राहा, पण काहीतरी परमार्थ साधतोय तर दोन्हीकडे उभय लोक आपल्याला संतुष्ट करता येतात. नीतीन्याय या कल्पना फक्त देहाच्याच संदर्भात असतात. मग असे म्हटलं तसं की गाय वासूचं प्रेम आपण बघतो, अगदी बरोबर आहे. अशा प्रेमाच्या पण गोष्टी दिसतात. खरोखर कधी कधी असं वाटतं की मांजरा छोटी पाहिली ना मांजराची पिलं आणि मांजरी नुसतं आपण निरीक्षण करावं की ती मांजरी त्या आपल्या पिलाला किती स्वच्छ करत असते, काय चाललं असतं. या सगळ्या अशा म्हणजे ह्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा ह्याच्या प्रेमाच्या गोष्टी असतात. एकमेकांची काळजी, प्रेमाचा अर्थ काय एकमेकांची काळजी घेण्याची गोष्ट ती दिसते आपल्याला असं, पण ह्या सगळ्याला काही मर्यादा आहे. आपल्याला देहात मात्र याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. त्याखेरीज आणखी असायची पशुयोनी आहे आणि देवयोनी आहे. आपण सगळे मनुष्य योनी. या पशुयोनी आणि देवयोनीमध्ये मनुष्य योनीपेक्षा काही विशेष फरक आहे. या दोन्हीकडे भोगाच्या गोष्टी जास्त आहेत. पशुयोनी जसा भोग आहे तसा देवयोनी सुद्धा भोग आहे. अप्सरा आहे, काय 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 सरोवर आहेत काय गद्याची वगैरे असं ऐकलं आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तिथे भगवंताने आपल्याला खात्री दिली आहे की तिथे तुम्हाला जायला मिळतं तुमच्या पुण्याईमुळे, नाही असं प्रकार नाही. पण शिणे पुण्यामध्ये लोक विशुद्धी पण ते पुण्यसंगती करते वाटतं. मग आपल्याला संधी फक्त या नरदेहातच आहे की या कुठल्या दोन्ही बाजूला न जाता आपण ईश्वराच्याच ठिकाणी जाणं ते आपलं निजधाम आहे. तिथपर्यंत पोहोचणं हे आपल्याला फक्त नरदेहात शक्य आहे. अशा या देह दुर्लभाचा विचार समर्थाने या समासात केलेला आहे. पण आपलं असं होतं हे सगळं कळायला 70 यावी लागते. बालपण वाया गेलं, वृद्धपण वाया गेलं. समर्थ वर्णन करतात की नरदेह मिळाला 100 वर्ष वयाने मिले असं म्हटलं जात आहे. साधारणपणाने 100 वर्षाचं आपलं आयुष्य आहे, पण त्यातलं बालपण असंच गेलं, कळतच नव्हतं. या नावाखाली गेलं, नेणता गेले असं वेळ बालपण नेणता गेलं, अज्ञानात गेलं. बरं तरुणापण तरी काय करावं तर तारुण्य वगैरे यायचं विषयांकडे, तर तरुणपण सगळं विषयांकडे गेलं. आता तरी वृद्धपणी काही करावं तर वृद्धपणी नाना रोग ते मागे लागले. भोगणे हा कर्म भोग, मग आधी ते करताना आमचं कर्मभोग बनतो. मग आता हा भगवंताचा योग कोणी वेळे गेलं की सगळं वाया. त्यामुळे नरदेह मिळून सुद्धा ते सगळं कळून आपल्याला सगळे वर्ष वाया गेली असं होतं. म्हणाले बालपणा रमण्यात बनविला तसं सगळं आमचं होतं. तसं होऊ नये. सगळा आपलं आयुष्य आयसा भोगात जाऊ नये. देह विकलांग झाला की पुष्कळ काही करावं असं वाटतं. उपयोग काय, देह चांगला असतानाच आपल्याला करायला पाहिजे. चांगला असताना काही संकल्प मनामध्ये केला पाहिजे की त्या संकल्प शक्ती आपल्याला देवाकडून प्राप्त होईल की हिने ठरवलं आहे मग हिच्याकडून पुढं करून घेऊच या असं देव आपल्याला सहाय्य करेल. मिळतं आपल्याला. देहाला इच्छा झाली चांगली तर देव सहकार्य करतो असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे
इंद्रियांचा जरी किती कल विषयांकडे भोगांकडे असला तरी देखील त्या इंद्रियाला आपल्याला परमार्थाकडे वळवता येईल असं ते आपल्याला सांगतात. आणि मग आपल्याला तो दुर्लभ असणारा जो नरदेह आहे तो असा कवडीच्या बदल्यात वायाने घालवायचा, तो वाया नको घालवायला. म्हणून जसं असं एखादा कारखाना नफ्यामध्ये चाललाय हे कसं ओळखायचं, त्या कारखान्यातली जी सगळी यंत्रणा आहे ती 100% कामाला लावली की तो नफ्यात चालतो. साधारणपणे असं यंत्र कुठली कामच करत नाही, ती बसले असं नाही झालं. ती यंत्रणा सगळी 100% काम करत असली पाहिजे म्हणजे मग तो नफ्याकडे जातो. तसं आपल्या या नरदेहाला यंत्र आहे, या नरदेहाला आपण 100% कामाला लावलं पाहिजे. जमलं तर बघू, उद्या बघते, करते प्रयत्न, नाही चालत असं 100% कामाला लावलं पाहिजे तर आपला उपयोग आहे. शरीराचं यंत्र आणि का नाही, हे 100% यंत्र काम केलं पाहिजे तरच आपल्याला यातलं काहीतरी मिळेल असं समर्थ आपल्याला सांगतात. खरंच आपण सगळेजण भाग्यवान आहोत. जसं आपण म्हणतो ना की आता आपलं अलीकडे आयुर्मान वाढलं आहे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात एवढ्या गोष्टी प्रगत मिळालेल्या आहेत आपल्याला. आता तुम्ही तर सगळे योग शिक्षक आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण सगळ्यांना तसे जागरूक आहोत. आपलं शरीर अखेरपर्यंत नीट राहावं यासाठी आपल्याला काय करता येईल असं आपण प्रयत्नपूर्वक करत असतो. त्यामुळे एका अर्थाने शरीराला चांगलं ठेवण्याचा आपला प्रयत्न चाललेला असतो. आता नुसत्या शरीराला चांगलं ठेवून उपयोग नाही ना, त्या मनाला पण आपल्याला चांगलं ठेवायला पाहिजे. त्यामुळे हा दुर्लभ जो नरदेह मिळालेला आहे तसं पाहायला गेलं तर समज हात झाला प्रपंचाचा, नफा पाहावा देवाचा, हे सगळं ठीक आहे. असं सगळं नरदेहाचं सगळं चांगला देह अखेरपर्यंत चांगला राहील म्हणजे स्त्रीचे कपडे घातले, तब्येत चांगले, लोक पुन्हा नाही ना, आपलं मन पण आपल्याला चांगलं असायला हवं ना. त्याच्यासाठी आपल्याला त्या मनाला पण परमार्थाकडे लावलं पाहिजे. आपोआप आपल्या देहाचा पण आपल्याला उपयोग होईल. म्हणजे कधी त्या सुषमा वाटणे म्हणून स्वयंपालनांच्या होत्या, त्यांच्या ह्याच्यात त्या सांगायच्या की अहो हात मोडला, पाय मोडला की आनंद व्हावा. लोक म्हणजे असं काय हात पाय मोडल्याचा आनंद कसा होईल, म्हणजे किती वेळ आपल्याला वाचायला अभ्यासाला वेळ काही कामच नाही दुसरं. असं आपल्या शरीराकडे बघण्याची आपल्याला दृष्टी मिळाली पाहिजे. याचा अर्थ काय मोठी द्यायचा नाही आपल्याला काय, तर असा नरदेह मिळालेला आहे. तो देह तर चांगला ठेवायचाच. दुर्लभ असणारी गोष्ट आपल्याला मिळाली आहे आणि त्या दुर्लभ असणाऱ्या मिळालेल्या गोष्टीतून आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी त्या ईश्वराची मदत आपल्याला घ्यावी. 3 ज्या शेवटच्या ओव्या आहेत 39, 38, 39, 40 त्या तिन्ही गोष्टी, तिन्ही ओव्या फार महत्त्वाच्या आहेत. पूज्य पूजेसी अधिकार उगेची कोशवावे इतर दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बने. जे काही पूजनीय आहे, पूज्य आहे, जे चांगलं आहे, जे आदर्श ठेवण्यासारखं आहे त्याची पूजा करण्यासाठी त्या पूजा करण्याचा आपल्याला अधिकार आहे असं ते सांगतात. पण तो जसा अधिकार देवाला जसं पूजनीय देव आहे, रोज छानपैकी मठात जावं, घंटायला जावं, घरातली पूजा करावी, सगळं करावं हे तर आहेच. पण त्याबरोबर समर्थ सांगतात दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. हा जसा एवढा सगळा आपण गोष्टी करतो तितकंच महत्त्व दुसऱ्याच्या अंतःकरणाला द्यावं, त्याला पण दुखवू नये. पूजा इतकं महत्त्व दुसऱ्याच्या मनाला सांभाळण्यासाठी समर्थ आपल्याला अगदी सगळ्या उंबरे देतात. काय करावं तर जितका पूजेचा अधिकार आहे, भगवंताची जितकी पूजा करतो तितकं दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळण्याचं काम करावं. पुण्यावर म्हणतात परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुणं, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता म्हणजे 39व्या ओळीमध्ये आणखीन एक गोष्ट ते आपल्याला सांगतात की असं आहे की आपलं होतं असं की माणसाशिवाय माणसाचं जीवन चालत नाही. किती जरी आपण म्हटलं हल्ली फॅशन की वेळ जाते एकच मूल, मग त्या मुलाला काहीतरी कुत्रं आणून ठेवायचं तर मांजर आणून ठेवायचं. अरे किती कुत्री मांजरी आणा, किती त्यांच्यावर प्रेम करा, किती त्यांच्याशी अगदी लाड करून त्याला अगदी, पण माणसाला माणूसच पाहिजे. समर्थ स्पष्ट सांगतात आपल्याला ते असं चालणारच नाही, ते पुरणारच नाही. माणसाशिवाय माणसाचं जीवन चालणं शक्य नाही. माणसाला माणूस लागतो, माणसाला माणूसच हवा. आता हे आपण पाहिलं की लक्षात येतं की आता ज्या आदर्शाच्या गोष्टी आपण एवढ्या वेळ पाहिल्या त्या सगळ्या माणसामध्ये आदर्शाच्याच दाखवल्या ना. त्यामुळे या सगळ्या उर्वरित सगळ्या सृष्टीवरती प्रेम जरूर करावं, पण त्याला मर्यादा आहे. माणसाचं अंतःकरण मात्र महत्त्वाचं. आणि 40व्या ओळीत जना विना उगना सोपावं सांगितलं, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी पुन्हा.
त्याच्यात त्यांनी म्हटलं की अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करावं. अभिशावणी सांगितलं सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोठे ठाव जना वेगळा जना सोपावं आणि कळावं. माणसाकडे दुसरं करू नये आणि त्याच्यासाठी माणसाला माणूस जसा पाहिजे परमेश्वराचे गुण त्याच्यामुळे आपल्याला कळतील. आणि परमेश्वराचे गुण कळायचं असेल तर आपल्याला ग्रंथांचा अभ्यास करायला लागेल. ग्रंथांचा अभ्यास करायचा म्हणजे सत्य ग्रंथांचा श्रवण मनन निविध्यासन या पद्धतीने जावं की या देहाचं सार्थक होईल. देहाला खूप त्याच्या अगदी याच्यावर नेऊन ठेवल्या समर्थाने आणि तो भावाला तो मिळालेला पण आहे. आता जे उर्वरित काम आहे ते आपल्याला देहात असतानाच आपण करावं असं सांगता आपल्याला समासात सांगतात. असा छान समासाचा आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी ऑलरेडी मिळालेल्या आहेत. आता थोडंच काम आपल्याला आहे असं आपल्याला वाटते. असं स्वदेश